शिवरात्र महिमा. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्रीचे व्रत ठेवले जाते. तसे पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात. भगवान शंकरांची मनोभावे आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. संस्कृत पुराण साहित्यांपैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून भोलेनाथ शंकराची पूजा करावी, असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीच्या व्रताबद्दल एक आख्यायिका आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकर हे जागृत होऊन तांडव नृत्य करतात, अशी पण एक आख्यायिका प्रचलित आहे. एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळीच म्हणू लागली, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले. त्यामुळे तो पावन झाला. हा व्यात आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते. भगवान शंकर किती भोळे आहेत याचे एक उदाहरण होय. संत तुकाराम महाराजांनी महादेवाच्या भोळ्या स्वभावाचे अगदी रसाळ आणि अलंकारिक भाषेत वर्णन केले आहे. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, एका नवलयाची ठेव नेनंतही भक्तिभाव, कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, पंखांच्या फडतकारी उद्धरुनी नेली घरी, चौरे पिंडी दिला पाव त्या पूजने धाय देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. महादेवाने कशा कशा प्रकारे कोणतेही विशेष साधनांची अट न पाहता भक्तांचा उद्धार केला ते ऐका. ज्यांना कसलाही भक्तिभाव माहीत नव्हता अशा लोकांनाही उद्धरून नेण्याची महादेवाची गोष्टच निराळी आहे. बेलाच्या झाडावर पानांमध्ये शिकारीसाठी बसलेल्या भिल्लाने शिकारीची वाट पाहत बेलाची पाने झाडाच्या खाली असलेल्या शिवलिंगावर रात्रभर टाकली. त्या भिल्लाच्या ह्या भक्तीने प्रसन्न होऊन भोळ्या महादेवाने त्या भिल्लाला थेट कैलासाला नेले. एका घारीने शिवलिंगाला पंखांच्या फडफडीने वारा घातला तेव्हा महादेवाने घारीचा देखील उद्धार केला. एका चोराने चुकून शंकरांच्या पिंडीवर पाय दिला, मात्र पायाने आपली पूजा केली असे समजून देवाने चोराला सुद्धा मुक्ती दिली. तुकोबा म्हणतात, असा हा माझा स्वामी महादेव मनाने अत्यंत भोळा आणि कोवळा आहे. दुसरे उदाहरण, एकदा एका खारीने पिंडीजवळील नैवेद्य उचलला तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या नैवेद्यातून हनुमानाचा जन्म झाला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, महारुद्र प्रकटला नामा म्हणे म्यावंदीला. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. उपवास. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पार्वतीशी एकरूप झाले तो दिवस आहे. हे पर्वतासारखेच बनले, अतिशय स्थिर. योग परंपरेत शिवदेव म्हणून पूजले जात नाहीत, तर
त्यांना आदिगुरु म्हणजेच ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात. योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्त्वाची मानली जाते. याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत. त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे. विज्ञानाचे प्रयोग आणि निष्कर्ष जेथे संपतात तेथे आध्यात्मिक वाटचाल सुरू होते. प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेव्हा मी योग असे म्हणते तेव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीशिवाय बोलत नाही. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. या सर्वांचा अनुभव घेण्याची संधी भाविक शिवभक्तांना महाशिवरात्रीची रात्र उपलब्ध करून देते. जय भोलेनाथ महादेव. धन्यवाद.